नमस्कार सर्वांना. मी दीपाली तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट कटोरी योग्य पद्धतीने कशी जोडायची हे पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. छोट्या छोट्या टिप्स वापरून जर आपण ब्लाऊज स्टिचिंग केली तर आपल्या शिलाई कामामध्ये भरपूर सुधार येतो. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल. चला तर जास्त वेळ न करता वळूया आपल्या विषयाकडे. या ठिकाणी मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेले आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटची कटोरी नेहमी आपल्याला कमरेच्या बाजूने खालच्या बाजूने जोडत आणायची आहे. अशा पद्धतीने अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी कटोरी जोडून घेतलेली आहे आणि डबल टिप देऊन लॉक केलेली आहे. खालच्या बाजूने कटोरी जोडायला सुरुवात केल्यामुळे हा डास आपला व्यवस्थित मार्किंग केला आहे तिथपर्यंत पूर्ण व्यवस्थित जोडला जातो. त्यामुळे पफ खूप छान येतो आणि इथे एक्स्ट्रा कापड असेल तर तो मोंड्याच्या साईडने बाहेरच्या बाजूने आपल्याला कटिंग करून घेता येतो. त्यामुळे नेहमी कटोरी ही खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची. आयची पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे ब्लाऊजच्या उलट्या बाजूने ही पट्टी ठेवून अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन ठेवून ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. पट्टी जोडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ब्लाऊज सरळ करून इथे परत एक टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर या बाजूनेही मी एक फोल्ड मारून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी या शिलाईवरती ठेवून मधल्या भागापासून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली आयची पट्टी तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला कमरेच्या खाली पट्टी जॉईन करायची आहे. हा कटोरीचा जॉईंट अशा पद्धतीने या बाजूला फोल्ड होत आहे. तर पट्टी जोडताना आपल्याला हा पॉईंट व्यवस्थित असाच फोल्ड करायचा आहे. तो अशा बाजूने जर फोल्ड झाला तर हा पफ इथे व्यवस्थित येणार नाही. पफ हा आपला पलटी होतो. प्रिन्सेस कटचा पफ चपटा येतो. त्यामुळे हा जॉईंट अशा पद्धतीने आपल्याला पट्टीच्या आतमध्ये फोल्ड करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 1.5 इंचाची पट्टी कटिंग करून घ्यायची आहे आणि इथे अशा पद्धतीने फोल्ड करून वरच्या बाजूने ही पट्टी ठेवून 1/2 इंचीची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. खालचा कटोरीचा जॉईंट व्यवस्थित या पट्टीच्या शिलाईमध्ये आपला जॉईंट झाला पाहिजे. पट्टी जॉईंट केल्यानंतर वरच्या बाजूने परत एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. पट्टी जोडताना कटोरीचा जॉईंट व्यवस्थित फोल्ड झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर ही पट्टी आतल्या भागाने दुमडून आपल्याला परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा किती सुंदर फिनिशिंग सहित आपली पट्टी जॉईंट झालेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर गळ्याच्या बाजूला आपल्याला पायपिंग जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे क्रॉस कपड्यामध्ये पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. पट्टी वरच्या बाजूने ठेवून आपल्याला 1/2 इंचीची शिलाई मार्जिन घेऊन गळ्याभोवती जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे पायपिंग गोट तयार झालेला आहे. त्यानंतर
मी आयपट्टीला मशीनचे आय पण करून घेतलेले आहे. दोन्ही पार्ट त्याच पद्धतीने मी शिवून तयार केलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कटचा समोरचा पार्ट तयार झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. छोट्या छोट्या टिप्स जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्या ब्लाऊजमध्ये नक्कीच सुधार येतो. फिनिशिंगही खूप छान येते. पूर्ण ब्लाऊज फिनिशिंग सहित तयार झाल्यानंतर आपल्याला ते ब्लाऊज पाहताना खूप आनंद होतो. आणि तुमचा ब्लाऊज शिवून तयार झाल्यानंतर तो कसा झाला आहे हे कमेंटद्वारे तुम्ही मला नक्कीच कळू शकता. शिलाई काम करणाऱ्या ताईंना माहिती आहे की शिलाई कामामध्ये किती कष्ट आहे. तर जाता जाता माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.